कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। नमस्कार, मी प्रणाली भोसले। माझे कोकणच्या प्राइम टाइम बुलेटिन मध्ये आपलं स्वागत। बुलेटिनला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाइन्स। मैं मराठी नहीं बोलूंगी, तुम हिंदी बोलो। पेडमध्ये परप्रांतीय भाजीवालीची अरेरावी उघड। वाहतूक पोलिसांमुळे वाचले उल्हासनगरच्या 26 विद्यार्थ्यांचे प्राण। मद्यधुंद खासगी बस चालकावर कारवाई। महाबळेश्वरमधील अनधिकृत बांधकामांवर जिल्हा प्रशासनाचा पुन्हा हातोडा। जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने मोठी कारवाई। आणि कोकण सन्मान पुरस्काराचे वितरण संपन्न। कल्पेश ठाकूर, अरविंद गुरव यांचा कोकण सन्मान पुरस्काराने गौरव। पाहुयात सविस्तर वृत्त। 2 दिवसांपूर्वीच कल्याणच्या एका सोसायटीत अमराठी व्यक्तींनी एका मराठी इसमाला मारहाण केल्याची घटना घडली। क्षुल्लक मुद्द्यावरून झालेल्या वादानंतर अखिलेश शुक्ला नावाच्या इसमानं त्याच्या पत्नीने आणि त्याच्या काही मित्रांनी धीरज देशमुख याला बेदम मारहाण केली। गुरुवारी या घटनेचे व्हिडिओ व्हायरल झाले आणि हे प्रकरण विधानसभेपर्यंत जाऊन तापले। राज ठाकरे, संजय राऊत या नेत्यांनी या मुद्द्यावरून ठाम भूमिका घेत कारवाईची मागणी केली। हा सगळा वाद ताजा असून तो अद्याप शमलेला नसतानाच आता रायगड जिल्ह्यातील पेडमध्ये देखील मराठी विरुद्ध हिंदी असा वाद रंगताना पाहायला मिळाला। तेथे एका परप्रांतीय भाजी विक्रेत्या महिलेची अरेरावी समोर आली असून मैं मराठी नहीं बोलूंगी, तुम हिंदी बोलो असं तिनं उद्धटपणे म्हटल्याचंही उघड झालंय। त्यामुळे आता नवा वाद पेटू शकतो। दरम्यान या परप्रांतीय महिलेविरोधात पेण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातर्फे पोलिसांना निवेदन देण्यात आलं। पोलिसांनी तात्काळ कारवाई करत या परप्रांतीय भाजी विक्रेते महिलेला ताब्यात घेतलंय। स्कूल में बच्चा जाता है तो कोई नहीं बोलता है तू हिंदी हम पढ़ाई नहीं करेगा। डिलीवरी होता है कोई डॉक्टर नहीं बोलता है कि तू भैया हम डिलीवरी नहीं कराएगा। ये लोग क्यों हमको बोल रहे हैं जबरदस्ती क्यों सर को ऊपर चढ़ रहे हैं? मराठी लोग बोलू सर आप बताइए मैं क्या करूँ? धंधा करूँ कि लोग से झगड़ा करूँ? धंधे कम से कम 20 लोग हैं यहाँ पर। आप किसी हेल्पलाइन में आने चाहिए। हम तुमको पकड़ के बैठा है। तू देते हैं हमने माना कि हम कौन सा गाली दिया तुमको? क्या गाली कौन दिया? सा गाली दिया? तू क्या कौन सा गाली दिया तुमको? कौन सा गाली दिया? मराठी सीखो, हम हिंदी बराबर सीखेंगे। है, बराबर है। हम हिंदी है तो हिंदी बोलेगा। हिंदी बोलो तुम। नहीं बोलना है तो तुम मराठी बोलो, मराठी पास जाओ। अरे बाबा इथे मराठी आणि हिंदी भारत में हिंदी नहीं कोई बोल रहा होगा। उसके बाद जो तू बोलेगी हो यहीं रुको। अरे बाबा सुन पहले सामने हम नहीं सुनेंगे। सब तमाशा लगा दिया। रावण सीता का वनवास करा दिया। मैं तो बोलती है एक बात सुनो। क्या सुनो? सुन के तुम्हारा थक गई। पुलिस को फोन आया तो भाग रही है। मराठी हिंदी सिखाते नहीं हमको। मराठी जब नहीं आ रहा है तुम बोल अपने भाषा में, हम बोल दिया तुम ही हिंदी बोल दो ना। बाळासाहेब ठाकरे गटाकडून पेन पोलीस स्टेशनला निवेदन देण्याकरता आलेलो आहे। एक महिला, परप्रांतीय महिला पेनमध्ये येऊन किंवा महाराष्ट्रात येऊन ज्या पद्धतीने दादागिरी करते, मग पुरुष असू दे महिला असू दे, बिनधास्तपणे ती दादागिरी करते आणि मराठी माणसांना सांगते की तुम्ही हिंदी भाषा शिका। ही सरळ सरळ दादागिरी आहे। तिला कोणाचा वरद असं आम्हाला माहिती नाही। आज आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडनं एक निवेदन दिलंय। ह्या अशा महिलेला ज्या पद्धती दादागिरी करते, जर तुम्ही कारवाई केलीच नाही तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या गटाकडनं त्यांना सोमवारी आम्ही आमच्या भाषेने उत्तर देऊ, तेव्हा तात्काळ तिच्यावर कारवाई करा। याच्यापुढे असा प्रकार घडता कामा नये। ज्या पद्धतीने हे सरकार आल्यानंतर या पूर्ण महाराष्ट्रात या परप्रांतीय दादागिरी झालेली सुरू झालेली आहे, ती दादागिरी कुठेतरी बंद करायला पाहिजे आणि त्या उद्देशाने आम्ही आज सर्व शिवसैनिक महिला भगिनी इथे आलेलो आहोत। कुर्ला येथे मद्यधुंद चालकाने बस चालवल्याने झालेल्या अपघातात अनेकांना प्राण गमवावे लागले। ही घटना ताजी असतानाच उल्हासनगरमधून विरारला एक खासगी बस विद्यार्थ्यांना घेऊन जात होती। या खासगी बसचा चालक बस वेडीवाकडी चालवित असल्याचं पोलिसांच्या लक्षात आल्यानं पोलिसांनी त्यांना रोखलंय। बसचा चालक मद्यधुंद असल्यानं त्यांच्या ताब्यातील बस पोलिसांनी जप्त केली। मद्यधुंद बस चालकाला 10,000 रुपयांचा दंड ठोठावण्यात आलाय। वाहतूक पोलिसांच्या सतर्कतेमुळे या 26 विद्यार्थ्यांचे प्राण वाचले। वाहतूक पोलिसांनी बजावलेल्या कर्तव्य दक्षतेचे शहरात कौतुक केले जात आहे। शुक्रवारी एक खासगी बस उल्हासनगर येथून जग्गू फुटबॉल अकॅडमीतील 26 लहान मुलांना घेऊन विरारला जाण्यासाठी निघाली होती। बसमधील लहान मुलं विरारच्या ग्लोबल स्कूल येथे फुटबॉल खेळण्यासाठी जाणार होते।
उल्हासनगरमधून निघालेली ही बस वालधुनी पूल उतरून कल्याणच्या सुभाष चौकात आली। बस चालक वेडीवाकडी बस चालवत होता। ही बाब सुभाष चौकात वाहतूक नियंत्रणाचे काम करणारे वाहतूक पोलीस सुरेश पाटील यांच्या लक्षात आली। तात्काळ पोलीस सुरेश पाटील यांनी बसच्या चालकाला हात दाखवून जागीच थांबण्यास सांगितले। बस चालकानं बस थांबवली तेव्हा पोलीस सुरेश पाटील हे बस चालकाजवळ गेले। बस चालकाने मद्यसेवन केल्याचे त्यांच्या लक्षात आले। त्यांनी बस चालक सुरेंद्र प्रसाद गौतम यांची ब्रेथ अनालायझर टेस्ट केली, त्यातही तो मद्यप्राशन केल्याचं उघड झालं। ही बाब अतिशय गंभीर असल्यानं पोलीस पाटील यांनी बस चालकाच्या ताब्यातील बस जप्त केली। बस चालकास 10,000 रुपयांचा दंड ठोठावण्यात आलाय। या प्रकरणी बस चालकाला कोर्टात हजर केले जाणार आहे। त्याने दंड भरला तर त्याच्या ताब्यातील बस सोडण्यात येणार आहे, अशी माहिती वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र शिरसाट यांनी दिली। वाहतूक पोलिसांच्या या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळलाय। पकडलं, केस केली आम्ही। आता गाडी लहान मुलं असल्यामुळे दुर्गाडीला सोडायला चाललो आणि ते दुसरी बस मागून ते मुलं पुढे जाणार आहेत। हो, ड्रिंक केलेली होती फुल। बळाला ड्रायव्हर, आता मालक आलेले आहेत स्वतः, दुसरा ड्रायव्हर घेऊन आले। माननीय DCP श्री पंकज शिरसाट सर यांच्या आदेशान्वये सध्या ड्रंक अँड ड्राईव्हची मोहीम मोठ्या प्रमाणात राबवण्यात येत आहे। त्या अनुषंगाने प्रत्येक पॉईंटवर अंमलदार नेमलेले असून त्यांना सूचना दिलेल्या आहेत की दारू पिऊन वाहन चालवणाऱ्या कारवायांच्यावर कारवाई करायची आहे। त्या अनुषंगाने आज सायंकाळी सुभाष चौकात सुरेश पाटील म्हणून पोलीस हवालदार ड्युटीस असताना एक बस वेड्यावाकड्या पद्धतीने जात असताना त्यांना आढळून आली, म्हणून त्यांनी ती बस थांबवली। बसच्या ड्रायव्हरला नाव विचारलं असतं, त्याचं तोंडाचं त्याने नाव सांगताना तोंडाचा वास आला त्याचा दारू पिल्याचा, म्हणून बस बाजूला घेतली आणि बसमध्ये जाऊन पाहिले असता बसमध्ये एकूण 26 विद्यार्थी, लहान लहान मुलं आहेत, 7, 8, 10 वर्षाची मुलं आहेत। ती मुलं जग्गू अकॅडमी, फुटबॉलची अकॅडमी आहे उल्हासनगरला, त्यांच्या मार्फतीने खाजगी वाहनाने ते विरारला चालले होते फुटबॉल खेळण्यासाठी। तर आमच्या हवालदारांनी ती गाडी बाजूला घेतली। विद्यार्थ्यांना सांगितलं की गाडी पुढे जाणार नाही, तुमचा ड्रायव्हर खूप दारू पिलेला आहे, मोठा अपघात होऊ शकतो, त्याच्यातून मोठी कॅज्युअल्टी होऊ शकते। करिता ती गाडी आम्ही दुर्गाडी चौकीला जमा केलेली आहे। विद्यार्थ्यांना पर्यायी व्यवस्था करून दिलेली आहे घरी जाण्यासाठी आणि ड्रायव्हरवर ड्रंक अँड ड्राईव्हची केस करण्यात आलेली असून बसच्या मालकाला बोलवण्यात आलेले आहे व पुढील कारवाई करीत आहोत। रायगड जिल्ह्यातल्या माणगाव तालुक्यातील निजामपूर येथे माणुसकीला काळीमा फासेल असा धक्कादायक प्रकार घडला असून 18 वर्षांच्या एका मुलानं 80 वर्षाच्या वृद्ध महिलेवर अत्याचार केल्याची घटना घडली आहे। पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार 1 जुलै ते 19 डिसेंबर दरम्यान एका 18 वर्षीय संशयित आरोपीनं पीडित वृद्ध महिला याच्या घरात घुसून त्यांच्यावर अत्याचार केल्यात। दिनांक 19 डिसेंबर रोजी आरोपीने पीडितेच्या घरात घुसून त्यांच्यावर अत्याचार केला असता पीडित महिलेनं विरोध केल्यामुळे आरोपीने पीडितेला मारहाण करून जमिनीवर आपटले आणि जीवे ठार मारण्याची धमकी दिली। या घटनेची नोंद माणगाव पोलीस ठाणे येथे करण्यात आली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक निवृत्ती बोराडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक भोसले करीत आहेत। महाबळेश्वरमधील भोसे आणि दांडेघर या ठिकाणी अनधिकृत बांधकामांवर जिल्हा प्रशासनानं पुन्हा हातोडा चालवला असून जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या आदेशानं ही कारवाई करण्यात येते। महाबळेश्वरमधील अनधिकृत बांधकामांना आळा बसावा यासाठी जिल्हा प्रशासनानं अनेक वेळा आवाहन केलंय, मात्र या आव्हानाला न जुमानता बांधकाम करणाऱ्यांवर जिल्हा प्रशासनानं पुन्हा एकदा कारवाई तीव्र केली आहे। रत्नागिरी जिल्हा विशेष शाखेचे पोलीस निरीक्षक शैलेश सनस यांची बृहन्मुंबईच्या सहाय्यक पोलीस आयुक्त या पदावर पदोन्नती झाल्याने 21 डिसेंबर रोजी त्यांचा निरोप समारंभ जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांच्या हस्ते आणि अपर पोलीस अधीक्षक श्रीमती जयश्री गायकवाड, पोलीस अधिकारी, अंमलदार आणि मंत्रालयीन कर्मचारी यांच्या उपस्थितीत पार पडला। या प्रसंगी पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी शैलेश सनस यांना शाल पुष्पगुच्छ देऊन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या।
रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड तालुक्यातील आदर्श क्रीडा मंडळ फुरुस यांच्या वतीने रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त संपूर्ण कोकणातील क्रिकेटपटूंसाठी भव्य लेदरबॉल क्रिकेट स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे। या रोमांचक स्पर्धेला आज 21 डिसेंबर पासून सुरुवात झाली आहे। सुरुवातीला जमलेल्या मान्यवर मंडळींचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले गेले। नंतर डॉक्टर हसन मिया परकार, IGS परकार व इतर मान्यवरांच्या हस्ते फीत कापून स्पर्धेला सुरुवात झाली। पहिलाच सामना चिपळूण विरुद्ध रायगड असा रंगला। या दरम्यान चिपळूण संघाने बाजी मारून स्पर्धेमध्ये आपले नाव कायम ठेवले। स्पर्धेचा आनंद लुटण्यासाठी अनेक मान्यवर, शाळेतील विद्यार्थी, शिक्षक व खेळाडू उपस्थित होते। संपूर्ण कोकणातील म्हणजेच रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगडमधील क्रिकेट प्रेमी व खेळाडूंचे या स्पर्धेकडे लक्ष लागून राहिले आहे। या स्पर्धेतील प्रथम पारितोषिक 1,11,111 रुपये आणि आकर्षक चषक, तर द्वितीय पारितोषिक 77,777 रुपये व आकर्षक चषक असणार असून अनेक वैयक्तिक पारितोषिकांची लयलूट केली जाणार आहे। समाजकार्यात अग्रेसर असणाऱ्या आणि प्रामुख्याने कोकणातील तरुणांनी मुंबई येथे स्थायिक होऊन मागील 25 वर्षांपूर्वी कोकण कट्टा या सेवाभावी संस्थेचे बीज रोवणाऱ्या संस्थेतर्फे विलेपार्ले मुंबई येथे पंडित दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहात मुंबई गोवा महामार्गावरील अपघातग्रस्तांचे मदतगार कल्पेश ठाकूर, पत्रकार अरविंद गुरव यांसह 5 जणांना कोकण सन्मान पुरस्कार देऊन सन्मानित केले। आणि कोकण कट्टाची स्थापना जेव्हा केली तेव्हा कट्ट्यावर चर्चापासून ते समाजसेवेचं जे व्रत त्याने घेतलं आणि इतकं मोठं सेवा कार्य उभारलं, त्यासाठी अजितवरती तर प्रेम होतच, पण या सेवा कार्यासाठी आज 25 वर्ष झाली आहेत आणि त्यांनी आग्रहाने बोलवलं होतं। अधिवेशन चालू होतं, पण मी तिथून अजितच्या आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांच्या प्रेमापोटी इथे उपस्थित राहिलो। तुमचं हे काम सतत असंच चालू ठेवा आणि फक्त पार्लेकर नव्हे तर संपूर्ण मुंबई तुमच्या पाठीशी आहे। आदिवासी पाड्यात जाऊन जे तुम्ही सेवा काम करतात ते खरंच प्रशंसनीय आहे। आणि एकच सूचना आहे, पार्ल्याचा पेरीस करू नका, पार्ल्याचा पार्लाच ठेवा, हीच विनंती। खूप खूप धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। महाराष्ट्रातील होतकरू आणि प्रतिभावंत कलावंतांना हक्काचे व्यासपीठ मिळवून देणाऱ्या प्रकाश देसाई सामाजिक सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या वतीनं बुधवारी 18 डिसेंबर रोजी राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा 2024चे उद्घाटन प्रसिद्ध सिने नाट्य अभिनेते वैभव मांगले यांच्या हस्ते संपन्न झाले। यावेळी रायगड जिल्ह्यातल्या पालीसारख्या गावातून राज्यातून 28 एकांकिका सादरीकरणासाठी येणं ही महाराष्ट्रासाठी मोठी सांस्कृतिक आणि भूषणावह बाब असल्याचे गौरवोद्गार सिने अभिनेते वैभव मांगले यांनी काढले। यावेळी विशेष म्हणजे सुधागड तालुक्यातील 7 नाट्य मंडळांचा रोख रक्कम देऊन विशेष सत्कार करण्यात आला आहे। सो पाली हे फार सुंदर गाव आहे हे मला माहिती आहे आणि या ठिकाणी मला तुम्ही उद्घाटक म्हणून बोलवलं प्रकाशजी, यासाठी तुमचे खूप आभार। आणि तुमचा आज वाढदिवस आहे आणि तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा। असं चांगलं काम करत राहा। मला गंमत अशी वाटते या सगळ्या म्हणजे या ठिकाणी आज की जवळपास 28 एकांकिका इथे होणार आहेत। समेळ इथे आहेत, मोने आहेत आणि परीक्षक म्हणून ते 5 दिवस काम पाहणार आहेत। 5 एकांकिका रोज साधारण या रेटने तुम्हाला 28 एकांकिका पाहाव्या लागणार आहेत। म्हणजे मी कोकणातला आहे मला माहिती आहे, किंवा आम्ही जेव्हा रत्नागिरीमध्ये नाटक करत होतो तेव्हा राज्यनाट्य स्पर्धेला 8-8 नाटकं जात होते आणि त्या राज्यनाट्य स्पर्धेला आम्ही काम करत होतो। आज रत्नागिरीसारख्या ठिकाणी नाट्य चळवळच उरली नाही अशी अवस्था झालेली आहे। आज पालीसारख्या ठिकाणी भलेही मान्य आहे की थोडं मुंबईच्या जवळ आहे, जाणं येणं सोयीचं पडत असेल म्हणून सुद्धा, पण 28 एकांकिका इथे याव्या आणि त्यांनी परफॉर्म करावं ही मला वाटतं महाराष्ट्रासाठी फार मोठी सांस्कृतिक घटना आहे असं वाटतं। म्हणजे तिथे आम्ही व्यावसायिक नाटक आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जाऊन करतो, पण प्रेक्षक वर्ग कमी झाल्यामुळे अनेक सेंटर्स बंद पडली। खेड चिपळूण सारखं सेंटर बंद पडलं नाटकाचं। तर अशा वेळेला पालीसारख्या ठिकाणी आज तुम्ही ज्या नाट्य संस्थांचे सत्कार केलेत ते बघून खरंच मला ऊर भरून आलं। 160 वर्ष लोक कामं करतायत, 1921 पासून लोक कामं करतायत। तर मला वाटतं
म्हणजे अनेक नाट्य कलावंतांना किंवा या क्षेत्रामध्ये येणाऱ्या लोकांना मला असं सांगावं असं वाटतं की या संस्था बघा, या संस्था निव्वळ आम्ही कोणीतरी मोठे व्यावसायिक नट होऊ, दिग्दर्शक होऊ किंवा यासाठी काम करत नाहीये, तो एक आनंदाचा भाग म्हणून सुद्धा नाटक करायचं असतं, ज्याच्यातून एक सांघिक वृत्ती वाढते, एक पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट होती. यासारखी गोष्ट या नाट्य संस्थातनं हे नाटकं जेव्हा होत असतात त्यातून होत असते असं मला वाटतं. आणि मला खरंच सगळ्यांचं कौतुक वाटतं आणि तुमच्या सगळ्यांचं मला आभारही मानायचे त्यासाठी की तुम्ही सातत्यानं पदरमोड करून, स्वतःचा वेळ खर्च करून, कुठल्याही बाकीच्या व्यवधानांना बळी न पडता तुम्ही सातत्यानं नाटक करताय. ही अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे माझ्यासारख्या कलाकाराला. आणि आज तुम्ही पुन्हा एक चांगला उपक्रम इथे राबवलात की या सगळ्या संस्थांचा तुम्ही मानधन देऊन त्यांना जे काही रोख रक्कम देऊन तुम्ही त्यांचा सत्कार केला ते मला फार महत्त्वाचं वाटतं. साठेबाई जाता जाता म्हणाल्या की फुलं मिळतात हो, पण हे मानधन फार महत्त्वाचं आहे. पण ते अशासाठी महत्त्वाचं आहे की त्याच्यातून प्रेरणा मिळते. आज पदरमोड केली, उद्या केली, परवा केली, 5व्या दिवशी माणूस म्हणतो जाऊ दे, हौस तरी किती करावी. तर मला वाटतं याच्यातून या निमित्ताने सुद्धा एक थोडंसं पाठबळ मिळतं, थोडंसं मनोधैर्य माणसांचं वाढीस लागतं आणि त्याच्यातून ही चळवळ पुढे चालू राहते असं मला वाटतं. इथे मला बोलावलं त्याबद्दल खूप खूप तुमच्या सगळ्यांचे आभार. आणि पुन्हा पुन्हा मला ताई यायला आवडेल. यावर्षी खरं तर माझं नाटक तुम्ही घ्यायला पाहिजे होतं, पण तुम्ही नाही घेतलं, ठीक आहे पुढच्या वर्षी घ्या. तर खूप बरं वाटलं. आणि तुम्हा सगळ्या स्पर्धकांना, इथे जे स्पर्धक आहेत 28 एकांकिकांमधून भाग घेणारे, या सगळ्यांना माझ्याकडून शुभेच्छा. दमदार तुमच्या एकांकिका होऊ देत आणि नक्की तुम्ही पुढच्या आयुष्यामध्ये यशस्वी व्हा. थँक्यू सो मच. सह्याद्री शिक्षण संस्था संचलित गोविंदराव निकम माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयात संत गाडगे महाराजांची पुण्यतिथी विविध उपक्रमांच्या माध्यमातून साजरी करण्यात आली. समीक्षा बागवे आणि अविनाश पोद्दार यांनी भित्तीपत्रकाद्वारे कार्य सचित्रपणे विद्यार्थ्यांसमोर मांडले होते. भित्तीपत्रकाचे उद्घाटन विद्यालयाचे उपप्राचार्य विजय चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाला विद्यालयाचे प्राचार्य राजेंद्र वारे, उपप्राचार्य विजय चव्हाण, पर्यवेक्षक उद्धव तोडकर, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते. देव माणूस अथवा संत माणूस म्हणून जगण्यापेक्षा माणसातच देव शोधून मानवाची सेवा करण्याचे व्रत गाडगे महाराजांनी स्वीकारले होते आणि ते आयुष्यभर जपले होते. त्यांची शिकवण सर्वांनी अंगीकारली पाहिजे आणि विद्यार्थ्यांनी स्वच्छता पाळून त्याचे महत्त्व कुटुंबातील सदस्यांपर्यंत पोहोचवले पाहिजे, असे सुरेंद्र अवघडे आणि जयंत काकडे यांनी विद्यार्थ्यांना आवाहन केले. संत गाडगे बाबा यांना अभिवादन करताना सुरेंद्र अवघडे, भित्तीपत्रकाचे अनावरण करताना उपप्राचार्य विजय चव्हाण, शिक्षक वृंद आदी उपस्थित होते. राज्यातील पोलीस हे समाजाच्या सुरक्षेसाठी अहोरात्र झटणारा प्रमुख घटक असून जनसामान्यांमध्ये पोलीस खात्याची प्रतिमा उजळवण्यास आणि पोलीस वर्दीतील व्यक्तींचे व्यक्तिमत्व आणि कर्तृत्व उजळून त्यांना आत्मीय कामाचे समाधान देण्याचे काम पोलीस तपास दिवाळी अंक 2024चे संपादक डॉक्टर राजू जाधव यांनी केले असून त्यांच्या नियोजनबद्ध कामाचे करावे तेवढे कौतुक कमी आहे, असे मत माझे कोकणचे संपादक आणि रत्नागिरी जिल्ह्यातील लोकप्रिय दैनिक सागरचे खेड प्रतिनिधी सदानंद जंगम यांनी आपल्या भावना व्यक्त करताना केले. पोलीस तपास अंकाचे वरिष्ठ क्राईम रिपोर्टर उमेश शेट्टे यांनी संपादक सदानंद जंगम यांची भेट घेऊन दिवाळी अंक भेट दिला. पोलीस दलातील कामाचा ताण आणि सामाजिक क्षेत्रातील लोकांचा पोलीस बांधवांकडे बघण्याचा दृष्टिकोन हा वेगवेगळा असून समाजात पोलीस व्यक्तिमत्वाची प्रतिमा उंच करण्याचं काम खऱ्या अर्थाने हा अंक करत आहे. त्यातून काही प्रमाणात खचलेल्या पोलीस व्यक्तीच्या मनाला उभारी मिळण्यासाठी भविष्यात हा अंक प्रेरणादायी ठरणार आहे, असं मत यावेळी सदानंद जंगम यांनी व्यक्त करत वरिष्ठ क्राईम रिपोर्टर शेट्टे यांनी दिलेल्या अंकाचा स्वीकार करत त्यांना धन्यवाद दिले. याप्रसंगी माझे कोकणची संपूर्ण टीम उपस्थित होती. पत्रकार उमेश शेट्टे, पोलीस तपासचा. मी आज माझे कोकणचे संपादक बुवा जंगम यांना भेटण्यासाठी येऊन त्यांना माझा दिवाळी अंक भेट म्हणून सपोर्द दिला आणि त्यांनी मला सदिच्छा दिल्या. यासह बुलेटिनमध्ये वेळ झाली इथे थांबण्याची. भेटूयात नवीन बुलेटिनसह. तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत रहा फक्त माझे कोकण.